आणि सादर अशी आपण शिव महापुराण कथा श्रवण करीत आहोत। हेच नंदीकिशोर सनकादिकांना कथा सांगू लागले। तीच कथा निवेश्य अरण्यामध्ये सूत महाराज सनकादिकाला शनिकाला कथा सांगू लागले 88,000 ऋषीला। आणि हीच कथा नारद मुनी श्रवण करू लागले। ब्रह्मदेव सांगू लागले की हे नारदा, अशा प्रकारे त्या जगदंबेची आराधना केली आणि ती असणारी अधिमाया शक्ती अष्टभुजा ती प्रगट झाली आणि देवाला आश्वासन दिलं, मी असणारी जन्म घेणार आहे। तर जन्म घेण्याकरताही बी कोणाच्याही पोटी जन्माला संत साधू देव येत नाहीत। तर त्या मातेची कुस पवित्र लागते आणि ती पवित्र कुस असल्याच्या नंतर तिथं संत साधू देव अशी त्या ठिकाणी सुंदर असणारी भगवती जन्माला येत असते। म्हणून ती आई पवित्र पाहिजे आणि ते देश पवित्र पाहिजे, ते कुळ पवित्र पाहिजे।